गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला बघा आपण रिॲक्शन ओनली फॉर कीटोन हे बघितलं होतं. आता टास्क 2 च्या आधी आपल्याला शेवटचे रिॲक्शन्स बघायचे. मी इथं लिहिलं अदर मेथड्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अदर मेथड्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन म्हणजे याने आपण अल्डिहाइड पण तयार करू शकतो आणि कीटोन पण तयार करू शकतो. त्याच्यात आपल्याला 3 मेथड्स बघायचे आहे. त्याच्यातली पहिली मेथड फ्रॉम ड्राय डिस्टिलेशन ऑफ कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बोर्डला पण ही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, तर नीट लक्ष द्यायचं. मी जे सांगतो ते खूप सोपी रिॲक्शन आहे, फक्त व्यवस्थित तुम्ही ते लक्ष द्यायचं. आता बघा, कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय हे पहिलं आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, मी तर कोणताही कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, समजा मी घेतला ऍसिटिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड O OH, हे झालं ऍसिटिक ऍसिड. या H ऐवजी मला जर Na प्लस टाकायचा असेल, कारण Na हा +1 असतो आणि H पण +1 असतो, Na पण +1 असतो आणि H पण +1 असतो, तर आपण त्याला रिप्लेस करू शकतो. तर काय तयार होईल? CH3 C डबल बॉन्ड O O Na, Na पॉझिटिव्ह O निगेटिव्ह. याला आपण सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो आणि याला आपण सोडियम ऍसिटेट म्हणू शकतो, कारण एवढा असतं ऍसिटिक ऍसिड. हा H काढला तर याला आपण ऍसिटेट म्हणतो, हा H काढला तर ऍसिटेट म्हणतो आणि H च्या जागेवर आपण काय टाकतोय? सोडियम, म्हणून आपण त्याला सोडियम ऍसिटेट म्हणतो. समजलं? पण आपल्याला सोडियम सॉल्टने आपल्याला काय बघायचं आता? कॅल्शियम सॉल्ट. तर बघा, परत मी ऍसिटिक ऍसिड घेतो. बघा, CH3 C डबल बॉन्ड O OH आणि मी इथं घेतो कॅल्शियम. आता कॅल्शियम संग प्रॉब्लेम काय आहे? कॅल्शियम हा 2+ आहे, हायड्रोजन काय फक्त +1. आपल्याला 2+ टाकायचं आहे आत, म्हणजे 2+ बाहेर काढावं लागेल, पण हायड्रोजन काय इथं +1च आहे, म्हणजे ही रिॲक्शन अशीच जमणार नाही. पण मी जर हा ऍसिटिक ऍसिड दोनदा घेतलं, CH3 C डबल बॉन्ड OH, हा +1 हा +1, टोटल किती झालं? +2. हे दोन काढलं आणि आता कॅल्शियम सगळं जोडलं, तर याला आपण कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. समजलं का ऍसिड दोनदा घेतो? कारण इथं H+ आणि कॅल्शियम हा 2+ असतो. तर समजलं का आपण दोनदा घेत असतो. तर इथं मी तुम्हाला 4 प्रोडक्ट्स तयार करून दाखवतो. बघा, वेगवेगळे कॉम्बिनेशन घेतो आणि हेच कॉम्बिनेशन एक्झामला विचारले जातात. तर फर्स्ट काय असू शकतं? बघा, एक असा अल्डिहाइड ज्याच्यात दोन्ही साइडला H असतो. हे एक्सेप्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण फॉर्मल्डिहाइड म्हणतो. दुसरा आपण तयार करू CH3 C डबल बॉन्ड OH ऍसिड अल्डिहाइड. तिसरा आपण तयार करू CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा कीटोन आहे. आणि चौथा आपण तयार करू CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. बघा, या 4 कॉम्बिनेशन मधूनच क्वेश्चन येणार. का बरं क्वेश्चन या 4 कॉम्बिनेशन मधूनच येणार ते मी तुम्हाला हा टॉपिक शिकवल्यानंतर सांगतो. बघा, आता पहिलं बघा, याला आपण फॉर्मल्डिहाइड म्हणतो. त्याचं कॉमन नेम काय? फॉर्मल्डिहाइड. याचं IUPAC नेम काय? मिथेनॉल. आता बघा, दोन्ही साइडला याच्या काय H आहे, तर मी याचा ऍसिड घेतो. बघा, HC डबल बॉन्ड O OH आणि HC डबल बॉन्ड O OH हा येतो. आणि आपल्या त्या जागेवर काय टाकायचं? कॅल्शियम, कारण कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपण एडिट केली, तर कॅल्शियम हा +2 असतो, म्हणजे हा +1 आणि त्याच्या जागेवर आपण काय टाकला? कॅल्शियम. तर बघा, हा जो ऍसिड असतो त्याला आपण फॉर्मिक ऍसिड म्हणतो, बरोबर? या ऍसिडला काय म्हणतो आपण? फॉर्मिक ऍसिड.
हा H काढला आपण याला फॉर्मेट म्हणतो. मग आपण त्या जागेवर काय टाकलं कॅल्शियम, याला आपण काय करू म्हणू शकतो कॅल्शियम फॉर्मेट. याला काय म्हणू शकतो कॅल्शियम फॉर्मेट. आता बघा एरोवर फक्त हीट आणि खाली लिहायचं ड्राय डिस्टिलेशन. ड्राय डिस्टिलेशन, डिस्टिलेशन प्रोसेस 11th मध्ये तुम्ही शिकला असाल. नंतर शिकला तर 11th चं बुक बघा. ऑर्गॅनिक सुरू व्हायच्या आधी सम बेसिक टेक्निक्स त्याच्यात डिस्टिलेशन शिकवलेलं आहे. तर ड्राय डिस्टिलेशन. आता बघा दोन्ही साइडला H आहे, हा आपल्याला तयार करायचा. दोन्ही साइडला H आहे तर बघा H C डबल बॉन्ड OH. बघा H C डबल बॉन्ड OH झाला फॉर्मॅलिटी तयार. H C डबल बॉन्ड OH आणि उरलं काय बघा CA C1 2 3 CA CO3 CA CO3 CaCO3 याला आपण कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट याला काय म्हणतात असं आपण कॅल्शियम कार्बोनेट. बघा आता नीट समजून घ्या. दोन्ही साइडला जर सारखाच ग्रुप असेल, इथं H आहे इथं H आहे, मग एकाच कंपाऊंड मधून असं दाखवायचं. बघा HC डबल बॉन्ड OCA HC डबल बॉन्ड OCA इथून HC डबल बॉन्ड OH फॉर्मॅलिटी तयार झाला. आता दुसरी रिएक्शन घेतल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. आता बघा इथं बघा एका साइडला CH3 आहे आणि एका साइडला H आहे. मग आपण एका साइडला CH3 तर त्यासाठी काय घ्यायचं बघा CH3 C डबल बॉन्ड O CA CH3 C डबल बॉन्ड O CA. एका साइडला CH3 आहे त्यासाठी इथं CH3 C डबल बॉन्ड OCA CH3 C डबल बॉन्ड OCA. आणि दुसऱ्या साइडला काय आहे, दुसऱ्या साइडला H आहे. मग H साठी काय घ्यायचं आपण HC डबल बॉन्ड OCA HC डबल बॉन्ड OCA. एरो ड्राय डिस्टिलेशन आणि हीट. बघा दोन्ही साइडला जर वेगळे ग्रुप असेल तर दोनदा मॉलिक्यूल घ्यायचं. एकदा याचा सोडियम कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड आणि याचा कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. आता आपल्याला हा तयार करायचा आहे बघा CH3 C डबल बॉन्ड H CH3 C डबल बॉन्ड OH. किती वेळेस तयार झाला दोनदा CH3 C डबल बॉन्ड OH CH3 C डबल बॉन्ड OH. तर बघा मी इथं लिहितो. बघा इथं दिसतं तर 2 टाइम्स CH3 C डबल बॉन्ड OH प्लस तर इथं बघा CA. बघा कॅल्शियम किती वेळेस आहे दोनदा. ज्यावेळेस एक कंपाऊंड असतो त्यावेळेस एक कंपाऊंड असतं आपण बाय प्रोडक्ट काय असतं CaCO3. इथं पण बाय प्रोडक्ट असतं CaCO3 पण हा किती वेळेस असतो दोनदा. बघा कॅल्शियम आहे का दोनदा 1 2 कार्बन आहे का दोनदा 1 2 ऑक्सिजन बघा 3 2 जा 6 1 2 3 4 5 6. फक्त एवढंच लॉजिक लावायचं. दोन्ही साइडला सारखेच ग्रुप असेल ते एकाच कंपाऊंड मधून तयार करायचं आणि दोन्ही साइडला वेगळा जर ग्रुप असेल तर प्रत्येकाचा कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड घ्यायचं. तर ते तिसरं मी तयार करून दाखवतो, चौथं तुम्ही तयार करायचं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल तिसऱ्यामध्ये दोन्ही साइडला सारखेच ग्रुप आहे. सारखेच ग्रुप असेल तर CH3 C डबल बॉन्ड OCA CH3 C डबल बॉन्ड OCA एकाच कंपाऊंड मध्ये. बघा झालं तयार CH3 C डबल बॉन्ड CH3. एरो काय लिहायचं
ड्राय डिस्टिलेशन आणि तयार काय झालं CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस CaCO3. शेवटचं तुम्हाला सॉल्व करायचं. शेवटसाठी हिंट देतो बघा, हे दोन्ही R ग्रुप वेगळे, एका साईडला CH3 आणि एका साईडला CH2CH3 म्हणजे C2H5. याच्यासाठी काय करायचं, दोनदा सोडियम सॉल्ट ऑफ सोडियमच म्हणतो, कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड, कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड किंवा आपण त्याला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. समजलं? हे 4 कॉम्बिनेशन मधूनच येणार. एक तर असा अल्डिहाइड येणार दोन्ही साईडला सारखा ग्रुप, किंवा असा अल्डिहाइड येणार एका साईडला वेगळा ग्रुप आणि दुसऱ्या साईडला H. असा कीटोन येणार दोन्ही R ग्रुप सारखे, किंवा असा कीटोन येणार दोन्ही R ग्रुप वेगळे. हे 4 कॉम्बिनेशन मधूनच येऊ शकतं. फक्त शेवटचं मी तुम्हाला होमवर्क साठी दिलाय. नाही समजलं तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा. ओके, समजलं? आता पुढलं रिॲक्शन बघा, सेकंड मेथड. याच्यात आपल्याला 3च मेथड बघायचे. सेकंड मेथड by thermal decomposition of carboxylic acid. Second, by thermal decomposition of by thermal decomposition of carboxylic acid. By thermal decomposition of carboxylic acid. थर्मल म्हणजे टेम्परेचरचा यूज करून, डिकम्पोजिशन म्हणजे कंपाऊंड ब्रेक करायचा. तर इथं आपण बघा, मी सुरुवातीला घेतो फॉर्मिक ऍसिड. ज्याला आपण मॅंगनीज ऑक्साईड म्हणतोय, MnO. हा कॅटलिस्ट म्हणून वापरतो आणि आपण टेम्परेचर किती घेतो, 300 डिग्री सेल्सिअस. हा जो फॉर्मिक ऍसिड आहे आपल्याला 2 वेळेस घ्यायचा आहे, 2 टाइम्स. हा काय फॉर्मिक ऍसिड, हा किती वेळेस घ्यायचा आपल्याला, 2 टाइम्स. मग काय तयार होतं बघा, HC डबल बॉन्ड O OH, HC डबल बॉन्ड OH. बघा, हीट केल्यानंतर 2 बाय प्रोडक्ट्स भेटतात आपल्याला. एक तर CO2 गॅस आणि वॉटर. CO2 गॅस आणि वॉटर. तर दोनदा फॉर्मिक ऍसिड घेतला आपण. फॉर्मिक ऍसिड किती वेळेस घेतला आपण, दोनदा. HOH वॉटर आणि CO2 C डबल बॉन्ड. कोणत्याही कंपाऊंड मधून काढा, काही फरक पडत नाही. HOH वॉटर, CO2. तर इथं काय राहिलं बघा, HC डबल बॉन्ड OH, HC डबल बॉन्ड OH. हा आपला मेन प्रोडक्ट झाला. त्याला आपण काय म्हणतो, फॉर्मल्डिहाइड. त्याला IUPAC नेम काय, मिथेनॉल. आता आपण असं करू, फॉर्मिक ऍसिड दोनदा घेतला आपण. आता ऍसिटिक ऍसिड दोनदा घेऊन बघू काय तयार होतं. ऍसिटिक ऍसिड आपण दोनदा घेऊन बघू. CH3C डबल बॉन्ड OH 2 टाइम्स, MnO 300 डिग्री सेल्सिअस. इथं लिहितो दोनदा ऍसिटिक ऍसिड बघा, CH3C डबल बॉन्ड OH, CH3C डबल बॉन्ड OH, HOH वॉटर, CO2. तर काय राहिलं बघा, CH3C डबल बॉन्ड O CH3. किती तयार झालं का रे, CH3C डबल बॉन्ड O CH3 बाय प्रोडक्ट्स काय, CO2 प्लस वॉटर. म्हणजे फॉर्मल्डिहाइड फॉर्मिक ऍसिड जर दोनदा घेतला तर फॉर्मल्डिहाइड तयार होतं. ऍसिटिक ऍसिड जर दोनदा घेतला तर ऍसिटोन तयार होतं. आता आपण काय करू, एक ऍसिटिक ऍसिड आणि एक फॉर्मल्डिहाइड घेऊन बघू. एक ऍसिटिक ऍसिड आणि एकदा फॉर्मिक ऍसिड.
बघा CH3 C डबल बॉन्ड O OH प्लस H C डबल बॉन्ड O OH. तर इथं बघा CH3 C डबल बॉन्ड O OH H C डबल बॉन्ड O OH HOH वॉटर CO2. तर इथं काय करायला HC डबल बॉन्ड O CH3 म्हणजे CH3 C डबल बॉन्ड OH ऍसिटाल्डिहाइड तयार झालं आणि बाय प्रोडक्ट्स काय CO2 प्लस वॉटर CO2 प्लस वॉटर दिसतंय. समजलं. आणि शेवटचं जर कीटोन मध्ये तुम्हाला जर दोन वेगळे आर ग्रुप पाहिजे असेल तर दोन वेगळे ऍसिड घ्या. बघा एक ऍसिड घेतो मी CH3 C डबल बॉन्ड O OH आणि एक ऍसिड घेतो C2H5 C डबल बॉन्ड O OH MnO 300 डिग्री सेल्सियस CH3 C डबल बॉन्ड O OH C2H5 C डबल बॉन्ड O OH इथून H OH वॉटर इथून हा CO2 बाहेर. तर काय तयार होईल C2H5 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O C2H5 प्लस CO2 प्लस वॉटर. बघा आपण कोणतेही कॉम्बिनेशन करू शकतो. फॉर्मिक ऍसिड घेतलं फॉर्मल्डिहाइड ऍसिटिक ऍसिड घेतलं ऍसिटोन दोन एका साइडला CH3 आणि एका साइडला H पाहिजे असेल तर एक ऍसिटिक ऍसिड घ्या आणि एक फॉर्मिक ऍसिड घ्या. दोन्ही डिफरंट कीटोन आर ग्रुप कीटोन मध्ये दोन्ही डिफरंट पाहिजे असेल तर दोन डिफरंट ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या. समजलं. सो दिस वाज द सेकंड मेथड अँड नाउ वी कम फॉर द लास्ट मेथड that is known as Wacker's process. Third, Wacker's process. बघा Wacker's process मध्ये रिएक्शनला आपण अल्किन घेतो CH2 डबल बॉन्ड CH2 इथं आपण घेतो PdCl2 प्लस H2O आणि एरो घेतो CuCl2. बघा कोणते रिएक्शन्स घेतो आपण एक डबल बॉन्ड PdCl2 प्लॅटिनियम क्लोराइड आणि वॉटर आणि एरो लिहितो आपण CuCl2. बघा वॅकर्स प्रोसेसचं मेकॅनिझम खूप कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम आहे. तर तुम्ही काय करायचं बरं खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे तर तुम्ही काय करायचं हा जो कंपाऊंड आहे CH2 डबल बॉन्ड CH2 आता हा सेंटरला डबल बॉन्ड आहे बरोबर. तर तुम्ही काय करता कोणत्याही कार्बनला या दोन्ही पैकी कोणत्याही कार्बनवर हा डबल बॉन्ड शिफ्ट करून तिथं ऑक्सिजन जॉईन करायचा. एक शॉर्टकट सांगतो बघा. समजा हा डबल बॉन्ड मी इथे शिफ्ट केला नीट लक्ष द्या. इथं आता सध्या काय CH2 डबल बॉन्ड CH2 एक तर हा डबल बॉन्ड या कार्बनवर शिफ्ट करा किंवा या कार्बनवर शिफ्ट करा. तर मी डबल बॉन्ड या कार्बनवर शिफ्ट करतो आणि तिथं काय टाकायचं तुम्ही ऑक्सिजन. पण या सिच्युएशनला बघा परत दाखवतो बघा CH2 डबल बॉन्ड CH2. तर मी काय म्हटलं हा डबल बॉन्ड कोणत्याही कार्बनवर शिफ्ट करा. तर मी डबल बॉन्ड इथं शिफ्ट केलं तिथं काय टाकला ऑक्सिजन. तर इथं 5 बॉन्ड होणार आहे बघा 1 2 3 4 5. मग त्या सिच्युएशनला काय करायचं इथं 3 बॉन्ड होणार आहे 1 2 3
इथला हायड्रोजन इथं शिफ्ट करायचं. वॅकस प्रोसेस मध्ये आपल्याला दोन गोष्टी करायच्या. एका कार्बनवर डबल बॉन्ड शिफ्ट करायचा, ज्या कार्बनवर डबल बॉन्ड शिफ्ट केलं तिथून हायड्रोजन दुसऱ्या कार्बनवर शिफ्ट करायचं. एवढं दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं बघा वॅकस प्रोसेस मध्ये. तर मी काय म्हटलं, समजा डबल बॉन्ड आपण या कार्बनवर शिफ्ट केला, इथून एक हायड्रोजन इथं शिफ्ट करायचा, म्हणजे कंपाऊंड काय तयार होणार आहे, CH3C डबल बॉन्ड OH, CH3C डबल बॉन्ड OH. हा ऑक्सिजन आपण इथून वापरलाय, CH3C डबल बॉन्ड OH. समजलं. याचे बाय प्रोडक्ट्स एवढे महत्वाचे नाही तरी लिहून घ्या, PD प्लस HCl, PD प्लस HCl. फक्त आता जर असं कंपाऊंड आहे CH3CH डबल बॉन्ड CH2, आता बघा या केस मध्ये डबल बॉन्ड कोणत्याही कार्बनवर जर शिफ्ट केला असेल तरच तरी चाललं असतं. का बरं? कारण दोन्ही कोणत्या साइडना दोन्ही सिमेट्रिकलच आहे. अल्किन हा काय सिमेट्रिकल आहे, पण इथं बघा अनसिमेट्रिकल आहे आणि हा डबल बॉन्ड टर्मिनल आहे म्हणजे ऍट द एंड आहे. तर इथं काय करायचं, डबल बॉन्ड टर्मिनल कार्बन सोडून दुसऱ्या कार्बनवर शिफ्ट करायचं. एंडचा कार्बन कोणता आहे हा, तो सोडून या कार्बनवर डबल बॉन्ड शिफ्ट करायचा. तर या कार्बनवर डबल बॉन्ड शिफ्ट जर केलं तर इथून हायड्रोजन उचलायचं, इथं टाकायचं. समजलं. जर सिमेट्रिकल असेल तर तुम्ही कोणत्याही कार्बनवर टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर असं अनसिमेट्रिकल असेल तर टर्मिनल कार्बनवर न टाकता कुठं टाकायचं, मध्ये जो कार्बन असतो त्याच्यावर टाकायचा. तर डबल बॉन्ड मी इथं शिफ्ट करतो आणि हा हायड्रोजन इथं शिफ्ट करतो. तर काय कंपाऊंड होईल बघा, CH3 डबल बॉन्ड O आणि हायड्रोजन तिथं शिफ्ट करा CH3. म्हणजे हा काय झाला, एक कीटोन तयार झाला ज्याला आपण ऍसिटोन म्हणतो, प्रोपेन 2ONe. आणि याचा बाय प्रोडक्ट्स काय सांगितले मी, PD प्लस HCl. तर ही झाली वॅकस प्रोसेस. तर वॅकस प्रोसेसचं मेकॅनिझम कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम आहे, म्हणून असे ट्रिक्सने काय करायचं याला ध्यानात ठेवायचं. तर अशा पद्धतीने आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन कंप्लीट केलंय. तर याच्यानंतर तुम्हाला टास्क सेकंड सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर आपण रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बघणार. आतापर्यंत मेथड्स ऑफ प्रिपरेशन झालं, आता फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज. एकदा फिजिकल प्रॉपर्टीज झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे हाऊ इट रिॲक्ट्स, आणि नंतर आपल्याला बघायचं कार्बोक्सिलिक ऍसिड. कारण आपण अल्डिहाइड अँड कीटोन सगळंच घेऊन चाललोय, कारण चॅप्टर्स त्याप्रमाणे डिझाईन आहे. अल्डिहाइड अँड कीटोनचे रिएक्शन्स कॉमन मध्ये, म्हणून अल्डिहाइड अँड कीटोन कंप्लीट झाल्यानंतर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड कडे जाणार आहोत. तर या लेक्चरमध्ये काय अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.